हिंगोलीच्या कळमनुरीवरून निघालेली पदयात्रा काँग्रेसची पदयात्रा यामध्ये शेकडो कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि आता सध्या ही जर पदयात्रा बघायला गेलं तर हिंगोलीच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे। आपल्या सोबत प्रदेश अध्यक्ष आहेत। साहेब काय सांगाल आज या काय उद्देश आहे? शेतकरी या संकटात आहे आणि शेतकऱ्याच्या संकटाचं कारण हे आसमानी आणि सुलतानी आहे। त्यामुळे जेव्हा आसमानी संकट येतं तेव्हा सरकारने मदत केली पाहिजे, करिता आपण मायबाप सरकार म्हणत असतो। मात्र हे सरकार हे अमेरिकन ट्रेड डील जो केला आहे त्या अनुषंगानं शेती व्यवसायाच्या मुळावर आणि शेतकऱ्याच्या जीवावर त्यांनी घातलेला हा घात आहे आणि हे ट्रेड डील रद्द करावं करिता आम्ही आज ही पदयात्रा, निषेधाची पदयात्रा, हक्काची पदयात्रा, आक्रोशाची पदयात्रा घेऊन निघालो आहे। आता उन्हाचा पारा देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि ही पदयात्रा पायी पायी सर्व कार्यकर्ते जात आहेत। नेमकं काय सांगायचं प्रशासनाला, आधी राज्य सरकारला काय सांगायचं? हा शेतकऱ्यांचा टाहो आहे, शेतकऱ्यांचा आक्रोश आहे आणि या वेदना आहेत। या वेदना सरकारने जाणून घेऊन स्वाभिमान भारताचा दाखवून नरेंद्र मोदींनी हे ट्रेड डील रद्द करावं ही या आमच्या क्लेशाच्या मागची भूमिका आणि भावना आहे। येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत याचा काही उद्देश आहे? निवडणुका या कुठल्याही या संबंधात निवडणुकाचा दूरपर्यंत संबंध नाही। कोणत्याही निवडणुका आगामी काळात होतील असं दिसत नाही। मात्र शेतकरी जो आहे आगामी काळात हा कुठेतरी नेस्तानामत होतो काय ही एक शंका या निमित्ताने उपस्थित झालेली आहे। त्यामुळे याचा हेतू हा केवळ भारताला वाचवायचं, शेतकऱ्याला वाचवायचं आणि आपल्या संविधानाला वाचवायचं हाच हेतू या पदयात्रेचा आहे। खरं पाहिलं तर काल सरकारने 2 लाखापर्यंत कर्जमाफी केलेली आहे। मात्र जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्याला 50,000पर्यंतची दिलेली आहे। नेमकं काय आमची मागणी संपूर्ण कर्जमाफीची होती। लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय खरं नाही। फडणवीस जसं बोलतात तसं ते करत नाही। त्यामुळे त्यांची कर्जमाफी ही फसवी असण्याची दाट शक्यता आहे आणि सोबतच 2 लाखाचीच नको तर संपूर्ण कर्जमाफीची मागणी आहे ती त्यांनी तात्काळ पूर्ण करावी आणि कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत यांची संख्या अत्यल्प आहे। कारण शेती व्यवसाय हा कुठेतरी आता परवडत नाही अशा प्रकारचं एक चित्र आहे। त्यामुळे अशा शेतकऱ्यांचा नाव पुढे करून हे सरकार स्वतः मूळ समस्येपासून पळ काढत आहे। निश्चितच आपण जर बघायला गेलं तर ही पदयात्रा 18 किलोमीटर पर्यंत ही पदयात्रा पायी चालणार आहे आणि आता सोबत जर बघायला गेलं तर शेकडो कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये उपस्थित झालेले आहेत। गजानन पवार, LS मराठी, हिंगोली।